वेंगुर्ला ठाकरे शिवसेनेच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात पॉवर हाऊस ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय। अखेर देशभर गाजत असणाऱ्या अशोक खरत प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलाय। याआधी सावंतवाडीत देखील अशा प्रकारचा मोर्चा पाहायला मिळाला होता। यावेळी दीपक केसरकर राजीनामा द्या अशा घोषणा ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आल्या। पक्षाच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांचा राजीनामा घेण्याचे निवेदन तहसीलदार ओंकार ओतारी यांना देण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख निलेश चमणकर व जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, शिवसैनिक, महिला मोठ्या संख्येने मोर्चात सामील झालेले पाहावयास मिळाले। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद दीपक केसरकर मुर्दाबाद 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 दीपक केसरकर मुर्दाबाद राजीनामा द्या राजीनामा द्या दीपक केसरकर राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या दीपक केसरकर राजीनामा द्या। आपले आमदार त्यांना घेऊन तिकडे मंत्र्यांना घेऊन चालले आणि कशा प्रकारची संस्कृती या महाराष्ट्राला दाखवतायत हे तुम्ही सगळं डोळ्यांनी बघताय। आता ह्या विरोधात ह्या मोर्चात शिवसेनेच्या सर्वसामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले आहेत। कारण जो काय प्रकार आज चाललाय महाराष्ट्राच्या समोर येतो हा अत्यंत लांछनास्पद प्रकार आहे की तुमचं हे जे काय प्रकरण बाहेर पडलं तो भोंदू बाबा, मला सांगा तुम्ही दीपक भाई, तुम्ही त्या भोंदू बाबा बरोबर एवढे दिवस नाचताय फिरताय, तुम्ही इतर मंत्र्यांना घेऊन जाता, IAS अधिकाऱ्यांना तुम्ही घेऊन जाता, हे सर्व आता हळूहळू उघड झालेल्याने होईलही। यामध्ये तुम्ही नक्कीच सापडाल। त्याच्या अगोदर तुम्ही राजीनामा स्वइच्छेने द्या आणि मोकळे अशी केसरकर भाई जे आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, लवकरात लवकर राजीनामा द्यावा। कारण ते जर चांगलं कार्य करत नसतील, जर व्यवस्थित जर समाजाकडे आणि जे अत्यंत गोरगरीब आहेत त्यांच्याकडे जर लक्ष देत नसतील आणि ह्या जर इतर गोष्टीकडे जर ते जास्त लक्ष देत असतील आणि ह्यामध्ये जर अडकत असतील तर सर्वसामान्यांनी करायचं काय? मग त्यासाठी आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।